नमस्कार, मी रितेश शिंदे. तुम्ही पाहतात युवा राज्य. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातल्या चालू घडामोडी. नांदेडमध्ये पावसाने दिलासा. गाडेगाव सोयाबीन पेरणीला सुरुवात. नांदेड जिल्ह्यात 28 जून रोजी झालेल्या मध्यम पावसामुळे शेतकऱ्यांना कामाला वेग आला आहे. जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने नांदेड तालुक्यातील गाडेगाव येथील शेतकरी बालाजी देवीदास बाळे यांनी आज सोयाबीन पेरणीला सुरुवात केली. यावेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून यंदाचा खरीप हंगाम चांगला जावा अशी अपेक्षा बळीराजाकडून व्यक्त केली जात आहे. राजमाता गोमाता संवाद यात्रेचे नांदेडमध्ये आगमन झाले. 22 जून रोजी पुण्यातून सुरू झालेली ही यात्रा 14 जिल्ह्यातून मार्गक्रम करत नांदेडमध्ये पोहोचली. नांदेड जिल्हा गोशाळा महासंघाच्या वतीने यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी गोमाता आणि शेती या विषयांवर जनजागृती करण्यात आली. सध्याच्या परिस्थितीत गो आधारित शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष चंद्रशेखर मुंदडा यांनी सांगितले. अकोल्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला शुभारंभ. 0 ते 5 वर्षातील बालकांना लसीकरणाचे आवाहन. अकोल्यातील जिल्हा महिला रुग्णालयात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस पाजून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकांना पोलिओची लस देण्याचे आवाहन खासदार अनुप धोत्रे यांनी केले. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रासह घरघरात जाऊन पात्र बालकांना पोलिओची लस दिली जाणार आहे. गडचिरोली सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाच्या वतीने महिला व बाल रुग्णालयातील राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची जिल्हास्तरीय शुभारंभ उत्साहात पार पडला. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, आमदार डॉक्टर मिलिंद नरगोटे आणि नगराध्यक्ष प्रनिली निंबोरकर यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे 2 थेंब पाजून मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकांना पोलिओचा डोस देण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नर्सिंग विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरची मसेली कोरची महामार्गावर भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात चालक निलेश प्रभाकर कारेमोरे राहणार भंडारा यांचा जागीच मृत्यू झाला. रामनिवास सुंदर लोधी राहणार झाशी गंभीर जखमी झाले. हे दोघे कोरची येथील मेळ्यातील झुल्याच्या इंजिनच्या दुरुस्तीसाठी येत होते. अपघातानंतर स्थानिक प्रशांत कोरडे यांनी तत्परता दाखवत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. या प्रकाराची कोरची पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. कासगाव 27 जून रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे भडगाव तालुक्यातील कासगाव परिसरात खरीप पेरणीला वेग आला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी कापूस, मका, बाजरी व सोयाबीन पिकांची पेरणी सुरू केली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान पावसामुळे विहिरी, शेतकरी आणि ओढ्यातील पाणी साठ्यात वाढ झाली असून पुढील काळातही नियमित पाऊस राहिल्यास चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा युवा राज्य न्यूज, बातमी जी प्रभाव पाडेल.